विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। विरोधी आमदार आज शपथ घेणार की नाही याबाबतचा सस्पेन्स सध्या कायम दिसतोय। ईव्हीएमच्या मुद्द्यावरून आजही विरोधक आक्रमक होण्याची शक्यता दिसतायत। विधानभवनाबाहेर महाविकास आघाडीचे आमदार आजही आंदोलन करण्याची शक्यता आहे। विधानसभेमध्ये आज सत्ताधारी आणि विरोधक मिळून एकूण 114 आमदार शपथ घेणार अशी ही माहिती समोर येते आहे। महत्त्वाची अपडेट आपण सध्याही पाहू शकतो। तर या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्या सोबत आहेत। पंकज, आपण पाहतोय विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आहे। आजच्या दिवशी नेमकं काय घडू शकतं? आज विरोधक आमदारकीची शपथ घेणार का हेही पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। और आज विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे। काल 173 आमदारांनी शपथ घेतली, आज 114 आमदारांनी शपथ घ्यायची। त्याच्यापैकी 47 आमदार हे महाविकास आघाडीचे आमदार आहेत, म्हणजे विरोधी पक्षाचे आमदार आहेत। ते आज शपथ घेणार का हे महत्त्वाचं असणार आहे। विरोधी पक्षाकडनं घटनेचा आधार देऊन माहिती दिली जाते। त्याच्यामध्ये ज्या दिवशी ते निवडून येतात तेव्हापासून ते आमदार असतात असं सांगितलं जाते। त्याच्यासोबतच ज्या दिवशी राजभवनामध्ये निवडून आलेल्या आमदारांची यादी निवडणूक आयोग जे आहे ते राजभवनात देतं आणि त्याचं तेव्हा गॅझेट निघतं, तेव्हापासून त्यांचं आमदार पद हे त्यांना मिळालेलं असतं, ते आमदार असतात। एक घटनेची तरतूद म्हणून विधिमंडळामध्ये शपथ घेण्याची पद्धत आहे आणि ती त्यांना पूर्ण करावी लागेल। आज ते घेणार का हे महत्त्वाचं असणार आहे, कारण याच्यावरती पुढे आमदार निधी असो किंवा इतर गोष्टी ज्या आहेत त्या अवलंबून असतात। त्यामध्ये शपथ घेणार का हे महत्त्वाचं आहे। काल सगळे नेते भेटले होते, मातोश्रीमध्ये उद्धव ठाकरेंना भेटले, त्यामुळे आज सुरुवातीलाच विरोधक आक्रमक असतील। सकाळी साधारणतः 11:15 10:30 पावणे 11च्या सुमारास पायऱ्यांवरती घोषणाबाजी करतील। त्यांचा प्रमुख मुद्दा ईव्हीएमच असेल आणि त्याच्यानंतर विरोधक जे आहेत ते विधानसभेत जातील आणि शपथ घेतील अशी शक्यता आहे। अर्थात अजून या बाबतीत विरोधकांकडून कुठलंही स्टेटमेंट आलेलं नाहीये। थोड्या वेळात गोष्टी स्पष्ट होतील, पण काल विरोधक आक्रमक होते, त्यांनी शपथ घेतली नाही। हो, नक्कीच पंकज, आजच्या दिवशी नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।